नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 1 सिमिलॅरिटी आणि प्रॅक्टिस सेट 1.4 आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, या आधीचे सगळे व्हिडिओज म्हणजेच त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1, त्याच्या आधीचे असलेले इंट्रोडक्शन, प्रॅक्टिस सेट 1.2 आणि 1.3 पाहिलेला आहे. आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील. बट जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या ठिकाणी कॉर्नरला एक छोटंसं आयकॉन आहे, ज्यावर जाऊन तुम्ही त्या आधीचे व्हिडिओज पाहू शकता. सो आज आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट पाहण्याआधी आपण पेज नंबर 23वरती जो थिअरम दिला आहे तो आधी पाहूया. तर थिअरमचं नाव आहे थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, आता थिअरम काय आहे तो आधी आपण रीड करून घेऊया. थिअरम आहे व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात. आता ते सिमिलर कसे असतात, कोणत्या टेस्टनुसार असतात ते आपण याआधी प्रॅक्टिस सेट 1.3 जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगच्या ज्या इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. सो व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जेव्हा कोणतेही दोन ट्रायंगल सिमिलर असतात. आता आपण हेच उदाहरण घेऊया की PABC आणि PQR हे दोन ट्रायंगल्स आहेत आणि हे सिमिलर आहेत. ओके, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. आता या दोन ट्रायंगलचा एरिया, ओके, म्हणजे ABCचा एरिया आणि PQRचा एरिया यांचा जो रेशो आहे, म्हणजे एरिया ऑफ ABC अपॉन एरिया ऑफ PQR हे आपण 1.1मध्ये पाहिलेलं आहे. सो एरिया ऑफ ABC अपॉन एरिया ऑफ PQR हे इक्वल असणार आहे स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका तो इक्वल असणार आहे. म्हणजे सपोज जर याचा एरिया असेल, याचा एरिया आहे 9, याचा एरिया आपण 9 घेऊ, याचा एरिया आपण घेऊया 4. ओके, सो आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC, ओके, आणि खाली आपण घेऊया एरिया ऑफ ट्रायंगल PQR हे इक्वल असणार आहेत. कोणतीही एक करस्पॉन्डिंग साईड आपण घेऊ शकतो, आपण ही घेऊया. ओके, सो AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर इतका असणार आहे. आता एरिया किती आहे, 9 आहे आणि याचा एरिया किती आहे, 4 आहे. ओके, याच्या साईड्स आपण या ठिकाणी घेऊया 3, याची साईड आपण घेऊया 2. तर ACचा स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर म्हणजे 9/4 इज इक्वल टू असणार आहे 9/4. म्हणजेच या ठिकाणी या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो इक्वल असणार आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका. ओके, आय होप तुम्हाला ते समजलं असेल. आता आपण थिअरम प्रूव्ह केलेला आहे, खाली ऑलरेडी प्रूफ करून दाखवलेला आहे. तर आपण त्याच्या अनुसार पण अजून समजून घेऊया. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे ट्रायंगल ABC, हा जो ट्रायंगल ABC आहे तर हा ट्रायंगल इज सिमिलर टू ट्रायंगल PQR या ट्रायंगलशी ABC या ट्रायंगल सिमिलर आहे. AD इज परपेंडिक्युलर टू BC, AD हा BCला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि PS इज परपेंडिक्युलर टू QR, या ठिकाणी PS कोणाला परपेंडिक्युलर आहे, QRला परपेंडिक्युलर आहे. ओके, आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू आहे AB स्क्वेअर, म्हणजे ही जी करस्पॉन्डिंग साईड आहे AB आणि याची हे दोघं कसे आहेत, करस्पॉन्डिंग साईड्स आहेत AB आणि PQ. सो AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर आणि BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. या ठिकाणी BC इथे आहे, इथे आहे QR. ओके, त्याच्यानंतर AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. ओके, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. आता आपण प्रूफ बघूया. प्रूफमध्ये सांगितलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD. आता BC इंटू AD का केलेला आहे, तर आपण याआधीच प्रॅक्टिस सेट 1.1च्या आधी पाहिलेलं आहे की जेव्हा आपण एखाद्या ट्रायंगलचा एरिया घेतो तर तेव्हा आपण काय घेतो, हाईट इंटू बेस घेतो. ओके, बेस इंटू हाईट किंवा हाईट इंटू बेस. तर या ठिकाणी काय घेतलेलं आहे, BC काय आहे, बेस आहे, इंटू AD काय आहे, हाईट आहे. ओके, आणि PQRमध्ये पण QR काय आहे, बेस आहे, इंटू PS काय आहे, हाईट आहे. सो बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. ओके, आता हे जे कंबाईन आहे म्हणजे BC इंटू AD अपॉन QR इंटू PS आहे, हे कंबाईन आहे. आता आपण यांना जर सुट्टं केलं म्हणजे हा पार्ट वेगळा आणि हा पार्ट वेगळा जर लिहिला अशा पद्धतीने, ओके, तरी पण चालणार आहे, कारण याचा अर्थ हाच होतो. या ठिकाणी काय घेतलेलं आहे, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. ओके, आता आपण पाहूया अजून पुढे काय करायचं आहे ते. मग आता या ठिकाणी आपण जर ही फिगर बघितली, हे सगळे मेजरमेंट्स फक्त सपोजसाठी होत्या, आपण त्यांना इरेज करून टाकू, कारण हेच मेजरमेंट यासाठी नाही वापरलेलं आहे, मी फक्त जस्ट एक्झाम्पल म्हणून ते सांगितलं होतं. ओके, सो या फिगरमध्ये आपल्याला काय दिसते की अँगल B आणि अँगल Q कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, इक्वल आहेत. सो अँगल B इज इक्वल टू अँगल Q. ओके, हे दिलेलंच आहे ऑलरेडी फिगरमध्ये, तेच लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अँगल AB कोणतं आहे, हां ADB. ओके, अँगल ADB आणि या ठिकाणी PSQ हा कसा असणार आहे, 90 डिग्रीचा.
कारण हे काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर त्यापासून 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. त्याच्यामुळे हा अँगल कोणता आहे, 90 डिग्रीचा आहे. हे पण या ठिकाणी ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू ए टेस्ट. आता ए टेस्ट कशी, तर हा पण अँगल इक्वल आहे, हा पण अँगल इक्वल आहे. तुम्ही हा पण अँगल घेऊ शकला असता. ओके, पण या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, ABD या ट्रायंगलमध्ये आणि इथे पण PQS या ट्रायंगलमध्ये. त्याच्यामुळे आपण हाच अँगल घ्यायचा आहे. ओके, सो हा अँगल आणि हा अँगल इक्वल असल्यामुळे ए टेस्टच्या अनुसार. ओके, आता ए टेस्ट वगैरे हे सगळं ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. जेव्हा दोन ट्रायंगल्समध्ये कोणतेही दोन अँगल्स, म्हणजे याच्यामधला एक अँगल, याच्यामधला एक अँगल आणि याच्यामधला एक अँगल आणि याच्यामधला एक अँगल, म्हणजे एकूण दोन अँगल्स जेव्हा इक्वल असतात तेव्हा ते दोनही ट्रायंगल्स ए सिमिलॅरिटी टेस्टच्या आधारे सिमिलर असतात. ओके, सो आता या ठिकाणी आपण साईड्स रेशोमध्ये लिहू शकतो. मग या ठिकाणी यांनी लिहिलेलं आहे AD/PS. हे दोघं साईड कसे येणार, रेशोमध्ये येणार. कारण जर आपले दोन ट्रायंगल्स ए टेस्टच्या आधारे सिमिलर आहेत तर नक्कीच त्यांचे जे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत ते त्यांचा रेशो कॉन्ग्रुएंट येणार आहे, इक्वल येणार आहे. मग या ठिकाणी AD/PS आणि त्याचबरोबर AB/PQ. इथे अजून एक पुढे आपण ॲड करू शकतो, दॅट इज BD/SQ किंवा QS. हे पण आपण लिहू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे बट ट्रायंगल ABC, म्हणजे ट्रायंगल ABC हा जो आहे इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, ABD आणि PQS. पण आपल्याला काय दाखवायचं आहे, ट्रायंगल ABC म्हणजे पूर्ण ट्रायंगल. आपण फक्त एवढाच ट्रायंगल घेतला होता, पण आता आपल्याला पूर्ण ट्रायंगल दाखवायचा आहे. सो त्यामुळे ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ओके, कारण हे आपल्याला ऑलरेडी ते दिलेलं आहे, त्याच्यामुळे प्रूव्ह करायची वगैरे काही गरज नाही आहे. मग जर हे दोघं ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे जे सांगितलं असेल तर नक्की त्यांच्या साईड्स प्रपोर्शनमध्ये येणार आहेत. मग या ठिकाणी AB/PQ येणार, AC/PR येणार, BC/QR येणार. ओके, इथे BC/QR लिहिलेलं आहे. एक साईड नाही लिहिली, ती लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी चालेल, असं काय नाही, आपण लिहून टाकूया. ओके, AC/PR ही साईड पण आपण या ठिकाणी लिहिली. आता हे झालं आपलं. मग आता यावरून आपल्याला काय कळते की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या दोघांच्याही एरियाचा रेशो, ओके, त्यांच्या दोघांच्याही एरियाचा रेशो हा इक्वल असतो दोनही करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका. ओके, हे आता आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर सिंपल हे जे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे अशाच पद्धतीने याच्यावरच आधारित काही सम्स आपण सॉल्व करणार आहोत. त्याआधी आपण पेज नंबर 24वरती जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते पण बघूया. ओके, सो सॉल्ड एक्झाम्पल्स खूप इझी आहेत. पहिलं एक्झाम्पल आहे ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. म्हणजे या ठिकाणी जे आपण दोन ट्रायंगल बघितले त्याच प्रकारे या क्वेश्चनमध्ये पण तीच नावं आहेत की ट्रायंगल ABC हा ट्रायंगल PQRशी सिमिलर आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 16. ABCचा एरिया काय आहे, ABC ट्रायंगलचा एरिया काय आहे, 16 आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 25 आणि PQR या ट्रायंगलचा एरिया काय आहे, 25. सो आपल्याला AB/PQ हे जे साईड्स आहेत हे करस्पॉन्डिंग साईड्स आहेत, तर यांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आपण याआधी थिअरम काय बघितला की जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात, आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा जो रेशो असतो तोच रेशो इक्वल असतो करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका. ओके, मग आता आपण हे लिहायचं कसं, तर पहिल्यांदा तर आपण जे दिले ते आहे असे गिवनमध्ये लिहितो. त्याच्यानंतर आपल्याला या दोघांचा रेशो लिहायचा आहे. म्हणजेच आपण काय लिहिणार आहोत, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आधी आपल्याला काय लिहायचं आहे थिअरमनुसार, AB² अपॉन PQ². कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे, साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. ओके, साईड्सच्या स्क्वेअरच्या रेशो इतका, म्हणून आधी आपण त्यांचे दोन स्क्वेअर आहे ते लिहून घेतले आणि त्याला आपण थिअरम लिहू शकतो, थिअरम ऑफ अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, सो थिअरम पण आपण लिहू शकतो. मग आता याचं जे व्हॅल्यू आहे, काय व्हॅल्यू आहे याची 16 ती आपण खाली लिहिली, याची व्हॅल्यू काय आहे 25 ती आपण खाली लिहिली, इज इक्वल टू हे आहेच राहणार आहे कारण याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती नाही आहेत. मग आता आपल्याला जर हे फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, यांचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. ओके, सो यांचं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 16 कोणाचा स्क्वेअर आहे 4चा, सो 16चं स्क्वेअर रूट काय येणार आहे 4 आणि 25 कोणाचं स्क्वेअर आहे 5चा, सो 25चं स्क्वेअर रूट येणार आहे 5. अशा प्रकारे AB/PQ इज इक्वल टू 4/5. आता तुम्ही म्हणाल की हे स्क्वेअर याचे स्क्वेअर करायचे का परत, तर नाही, आपण काय घेतलेलं आहे स्क्वेअर रूट घेतलेला आहे, तर स्क्वेअर रूट दोन्ही पण साईडला लागू होणार. म्हणजे याचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आणि याचं पण स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. आणि जेव्हा एखाद्या स्क्वेअर असलेल्या नंबरचा आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा तोच नंबर येतो. म्हणजे या ठिकाणी AB²
त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे, म्हणजे फक्त AB येणार आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊया. सपोज की 4 स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट असेल तर याचं काय येणार आहे, 4चा स्क्वेअर किती येणार, 16. 16चा स्क्वेअर रूट परत 4. म्हणजे जेव्हा एखाद्या नंबरचा स्क्वेअर करून आपण त्याला अंडर रूटमध्ये टाकतो तेव्हा तोच नंबर येणार आहे. म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे, AB/PQ इज इक्वल टू 4/5. ओके. आणि ते टेकिंग स्क्वेअर रूट्स लिहिलेलं आहे. तुम्ही इथे अजून एक स्टेप वाढवू शकता की √16 म्हणजे या दोघांच्या मध्ये अजून एक स्टेप वाढवू शकता. √16/25 इज इक्वल टू √AB²/PQ². ओके. ही एक स्टेप तुम्ही इथे वाढवू शकता, मग तुम्हाला कळेल. ओके. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे रेशो ऑफ कॉरेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स इज 2:5. ओके. करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो दिलेला आहे. ओके. सो त्याचा रेशो काय आहे, 2:5. इफ द एरिया ऑफ द स्मॉल ट्रायंगल इज 64 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. दोन ट्रायंगल आहेत तर त्यातला जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याचा एरिया आहे 64 सेंटीमीटर स्क्वेअर. देन व्हॉट इज द एरिया ऑफ द बिगर ट्रायंगल. मग बिगर ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपल्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत, आपल्याला एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे नक्कीच आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे, तर आपलं पाठच आपल्याला माहितीच आहे. ओके. सो आता यांनी ऑलरेडी सांगितलेलं नाही आहे इथे, जसं याप्रमाणे सांगितलं होतं की हे 2 ट्रायंगल कसे सिमिलर आहेत, तसं या ठिकाणी सांगितलं आहे का, नाही सांगितलं आहे. मग आता आपण काय करणार आहोत, सपोज करणार आहोत. सपोज म्हणजे काय, ॲज्युम करणार आहोत. तुम्ही सपोज पण लिहू शकता. सो सपोज करणार आहोत की ABC सिमिलर आहे ट्रायंगल PQRशी. ओके. मग आता या ठिकाणी त्यांनी नावं दिलेली नाही आहेत ABC किंवा PQR. मग आपण कोणतीही नावं घेऊ शकतो. तुम्ही XYZ घ्या, DEF घ्या, काही घ्या. ओके. सो मग तुम्ही त्यातला कोणत्याही एका ट्रायंगलला स्मॉलर म्हणू शकता. मग आता या ठिकाणी यांनी ABCला स्मॉलर म्हटलं आहे. तुम्ही DYF काय असेल त्याला स्मॉलर घ्या. ओके. सो ABC काय आहे, स्मॉलर आहे, आणि PQR काय आहे, बिगर ट्रायंगल आहे, असं आपण सपोज केलेलं आहे. ओके. मग आपण नेहमीप्रमाणे स्मॉलर ट्रायंगलचा एरियावरती लिहितो, बिगरचा खाली लिहितो, त्याप्रमाणे या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग इथे काय सांगितलेलं आहे की साईड्स. ओके. मग इथे तुम्ही अजून एक स्टेप ॲड करू शकता की इथे म्हणजे याच्या आधी. ओके. याच्या आधी तुम्ही असं पण लिहू शकता BC² अपॉन या ठिकाणी QR² आणि मग याच्या व्हॅल्यूज लिहू शकता. ओके. तसं पण तुम्ही लिहू शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. सो डायरेक्ट जर लिहिलं तर 2चा स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर इझी होईल ते. मग 2चा स्क्वेअर काय आहे 4, 5चा स्क्वेअर काय आहे 25. कशावरून घेतलं तुम्ही हे सगळं, तर रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके. आणि हे सिमिलर आहेत आपल्याला सांगितलं नव्हतं, आपण ते काय केलेलं आहे, अज्युम केलेलं आहे, सपोज केलेलं आहे. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की स्मॉलर ट्रायंगल जो आहे याचा एरिया काय आहे 64 आहे सेंटीमीटर स्क्वेअर. सो आपण इथे 64 सेंटीमीटर स्क्वेअर लिहिलं. अपॉन घ्यायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 4/25. 4/25 कसं आलं कळलं, करस्पॉन्डिंग साईड्स दिल्या होत्या आपल्याला, त्यांचा रेशो काय आहे 2:5. त्यांचे स्क्वेअर आपल्याला घ्यायचे आहेत कारण थिअरम तसाच आहे की स्क्वेअरचा रेशो येणार आहे. सो स्क्वेअर आपण काढले त्याचे, जो आलेला आहे 4/25. आता आपण सिम्पल क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे या ठिकाणी 25नी आपण 64ला मल्टिप्लाय करणार आणि 4नी आपण एरिया ऑफ ट्रायंगल PQRला मल्टिप्लाय करणार. मग आता हा जो 4 आहे त्याला आपण शिफ्ट करूया या ठिकाणी राईट हँड साईडला. जेव्हा आपण त्याला राईट हँड साईडला शिफ्ट करणार तेव्हा तो काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. ओके. सो 64 × 25/4. आता आपण याचा गुणाकार करूया, आपण इथे साईडला करूया. ओके. 64 × 25/4 आहे. 4 एके 4, 4 एके 4, 4 सक 24. ओके. आता 25 × 16 आपल्याला करायचं आहे, 16×5 80, 16 दुणे 32 आणि 8 40. काय आलेलं आहे उत्तर 400. ओके. सो देअरफॉर एरिया ऑफ बिगर ट्रायंगल इज 400 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. इझी आहे. आता आपण पाहूया थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल पण सिम्पल आहे. ओके. इन ट्रॅपेझियम ABCD, इथे आपण ट्रॅपेझियम ABCD पाहू शकतो. तर या ठिकाणी साईड AB इज पॅरलल टू CD. ट्रॅपेझियममध्ये कोणत्या तरी 2 साईड्स पॅरलल असतात. सो या ठिकाणी AB पॅरलल आहे CDला. डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट्स इच अदर ॲट पॉईंट P. AC आणि BD हे जे 2 डायगोनल्स आहेत, हा एक डायगोनल आहे, हा एक डायगोनल आहे, हे पॉईंट P वरती दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करतात. मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल ABP हा जो ट्रायंगल आहे यांचा एरिया अपॉन CPD ट्रायंगल, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे यांचा एरिया. ओके. यांचा एरिया कसा आहे, रेशोमध्ये आहे आणि इज इक्वल टू असायला पाहिजे AB² म्हणजे AB साईडचा स्क्वेअर अपॉन CD साईडचा स्क्वेअर. ओके. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो फर्स्ट आपण गिवन जे आहे ते लिहिलं की हे 2 ट्रायंगल्स आहेत वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं गिवन आपण लिहिलं. त्याच्यानंतर आता जेव्हा पण ट्रॅपेझियम येईल तेव्हा आपण काय दाखवतो, ऑल्टरनेट अँगल्स
इक्वल आहेत, सिमिलर आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण दाखवत असतो. मग आता या ठिकाणी हा अँगल ए आणि अँगल सी त्यांनी ऑलरेडी मार्क करून दिलेला आहे. तर हे अँगल्स कसे आहेत, ऑल्टरनेट अँगल्स आहेत. मग ते कसे येणार, कॉन्ग्रुएंट, कारण आपली प्रॉपर्टी काय आहे, ऑल्टरनेट अँगल्स नेहमी कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग आता या ठिकाणी यांनी इथे अपोजिट अँगल्स घेतले, तुम्ही ते दुसरे हे 2 कॉन्ग्रुएंट अँगल्स पण घेऊ शकता. म्हणजे तुम्ही या ठिकाणी यांनी काय घेतलेलं आहे, APB. मग तुम्ही इथे असं पण घेऊ शकता की ABP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PDC आणि याला तुम्ही ऑल्टरनेट अँगल असं पण देऊ शकता. मग सेकंड न लिहिता तुम्ही हे लिहिलं तरी चालेल किंवा कसंही चालेल, अपोजिट अँगल्स पण घेऊ शकता. त्यांनी हे 2 घेतलेले आहेत. ओके, त्यांनी हे 2 अपोजिट अँगल्स घेतलेत, तुम्ही हे 2 ऑल्टरनेट अँगल पण घेऊ शकता. ओके, कुठलेही 2 अँगल्स आपल्याला सेम दाखवायचे आहेत. 2 अँगल्स सेम दाखवले की आपलं काय सिद्ध होते की हे 2 ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. कुठल्या टेस्टनुसार, AA सिमिलॅरिटी टेस्टनुसार. इथपर्यंत आपल्याला काही करून पोचायचं आहे. मग तुम्ही कोणतेही 2, एकतर तुम्ही अपोजिट अँगल्स सेम दाखवा किंवा कुठलेही 2 ऑल्टरनेट अँगल्स तुम्ही सेम दाखवा, पण ते ऑल्टरनेट असायला पाहिजेत. ओके, सो त्याच्यानंतर आता जर ते दोघं AA टेस्टनुसार सिमिलर आहेत तर आपण नक्कीच असं लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल APB आणि एरिया ऑफ ट्रायंगल CPD इज इक्वल टू AB² अपॉन CD², कारण हा आपला ऑलरेडी थिअरम आहेच. सो इथे तुम्ही लिहू शकता थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, फक्त तुम्हाला हे दाखवायचं आहे की हे 2 ट्रायंगल्स सिमिलर आहेत, कारण ते 2 ट्रायंगल्स सिमिलर असतील तरच ही प्रॉपर्टी आहे. मग हे 2 ट्रायंगल्स सिमिलर आहेत हे जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही या थिअरमच्या आधारे हे सगळं प्रूव्ह करू शकता. सो आता आपण जाऊया आपल्या प्रॅक्टिस सेट 1.4 कडे. ओके, प्रॅक्टिस सेट 1.4 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. ओके, 2 सिमिलर ट्रायंगल्स आहेत ज्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो आहे 3:5. सो देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. तर त्यांच्या एरियाचा रेशो आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्याला साईड दिलेल्या आहेत आणि आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो सिम्पल आहे. आपण यासारखं सेम टू सेम उदाहरण सॉल्व एक्झाम्पल्समध्ये आत्ताच पाहिलेलं आहे. आता आपण डायरेक्ट सॉल्व करायला घेऊया. तुम्हाला उदाहरण आणि काय फाइंड आउट करायचं आहे ते नक्की कळलं असेलच. आता आपण काय लिहूया, सपोज करूया की सपोज 2 ट्रायंगल्स आपण सपोज करूया. सपोज 2 ट्रायंगल्स आर, तुम्ही कोणतीही नावं घेऊ शकता, असं काही कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला हवी ती नावं तुम्ही घेऊ शकता. सपोज 2 ट्रायंगल्स आर triangle ABC and triangle PQR. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे 2 ट्रायंगल्स आहेत. ओके, सो देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड्स किंवा देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर, आपण असं कोणते पण साईड्स घेऊ शकतो, BC आणि QR. ओके, करस्पॉन्डिंग साईड्स कोणत्या आहेत, BC आणि QR आहेत. ओके, सो आता आपण असं लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल ABC, तुम्ही या ठिकाणी AC आणि PQ या 2 साईड्स पण करस्पॉन्डिंगमध्ये घेऊ शकतात. फक्त साईड्स या 2 घ्या, इथल्या पण ह्या 2च घ्या, ह्या 2 घेतल्या तर इथल्या पण ह्या 2च घ्या. ओके, म्हणजे साईड्स बरोबर घ्या. ओके, घेताना सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल आहे दुसरा PQR इज इक्वल टू काय येणार आहे, BC² अपॉन येणार आहे QR². ओके, हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर की अशा पद्धतीने आपलं गणित तयार होणार आहे. आता आपल्याला कशाचा रेशो दिलेला आहे, करस्पॉन्डिंग साईड्सचा रेशो दिलेला आहे. ओके, सो आता इथे आपण लिहूया की BC इज टू QR इज इक्वल टू काय आहे, 3:5. सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू आपल्याला काय लिहायचं आहे, 3² अपॉन 5². ओके, आपण हे असं का घेतलेलं आहे, स्क्वेअर का घेतलेला आहे, कारण तो थिअरमच आहे. तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की थिअरम ऑफ, किंवा तुम्ही इथे पण लिहू शकता. ओके, ते व्हॅल्यूज इथेच लिहा, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, तुम्ही ते व्यवस्थित लिहा. सो आता या ठिकाणी आपण यांचे स्क्वेअर्स करूया. 3चा स्क्वेअर येतो 9, 5चा स्क्वेअर येतो 25. ओके, सो देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, आता यांचे रेशो तुम्हाला मिळालेच आहेत, 9/5, 25. सो देअरफॉर इथे तुम्ही लिहू शकता असं की रेशो ऑफ ट्रायंगल, तुम्ही ते नावं दिली आहे तर तुम्ही ट्रायंगलची नावं लिहा. जर नावं तुम्ही दिली नसतील तर तुम्ही अजून एक करू शकता की ट्रायंगलला नावं न देता इथे ट्रायंगल 1,
ट्रायंगल 2 असं पण घेऊ शकता. मग तुम्ही इथे घेताना साईड 1 साईड 2 असं पण घेऊ शकता. मग तुम्ही नावं पण देऊ शकता किंवा तुम्ही असं साईड 1 ट्रायंगल 1 असं पण घेऊ शकता. ते तुमच्यावरती आहे. ट्रायंगल ABC. फक्त जर तुम्ही नावं घेतली तर तुमचं कन्फ्युजन होणार नाही, कारण नावं वेगवेगळी येतात. ट्रायंगल 1 ट्रायंगल 2 जरा जरा सेम वाटतं, सो कन्फ्युजन होऊ शकतं. सो रेशो ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल एरिया घ्यायचं. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 9:25. सो हे आहे तुमचा आन्सर. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन फिलअपसाठी असला तरी देखील आपण तो सॉल्व करूया. ओके. सो आता या ठिकाणी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ट्रायंगल ABC हा ट्रायंगल PQRला सिमिलर आहे आणि त्याचबरोबर AB इज टू PQ दिलेला आहे आपल्याला 2:3, म्हणजे दोन करस्पॉन्डिंग साईडचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:3 आणि मग आपल्याला खालचे ब्लँक्स फिल करायचे आहेत. तर आता या ठिकाणी पहिल्यांदा तर आपल्याला इथे दिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB². आता जर या ठिकाणी AB² आहे तर इथे काय येणार आहे PQ². ओके. आय होप तुम्हाला क्लिअर पाहता येत असेल. ओके. सो जर वरती AB साईड दिलेली आहे ऑलरेडी तर खाली काय येणार आहे PQ साईड आणि तिचा स्क्वेअर. तर मग या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज लिहायच्या आहेत 2, खाली व्हॅल्यू लिहायची आहे 3, त्यांचा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे. ओके. सो 2² किती येणार आहे या ठिकाणी 4 आणि 3² किती येणार आहे या ठिकाणी 9. म्हणजेच इथे आपला आन्सर काय येणार आहे. जर हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आलं तर सेम तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पलप्रमाणेच सॉल्व करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जी नावं घेतलेली आहेत तीच नावं आहेत. इथे साईड फक्त चेंज, तुम्हाला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं ते मी इथेच दाखवते. इथे फक्त तुम्हाला साईड चेंज करायचे आहेत. ते तुम्हाला AB लिहावं लागेल आणि इथे तुम्हाला PQ लिहावं लागेल. सो इथे AB² अपॉन खाली येणार आहे PQ². ओके. सो मग इथे पण AB येईल, इथे पण PQ येईल. यांचा रेशो काय आहे 2:3. ओके. इथे तुम्हाला 2² इथे लिहावं लागेल 3². मग इथे येणार 4/9. ओके. आणि हा तुमचा रेशो असेल एरियाचा. सो सिम्पल आहे, सेम आहे दोघांमध्ये पण, फक्त तुम्हाला नाव आणि नंबर चेंज करायचे आहेत. ओके. ते इझी आहे. सो आय होप की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आता आपण पाहूया यानंतरचा प्रश्न. नंतर जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 3, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. एक ट्रायंगल ABC आहे आणि एक ट्रायंगल PQR आहे जे एक दोघांना सिमिलर आहेत. ओके. सो तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय आहे 80, म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा एरिया काय आहे 80 आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय आहे 125. सो देन फिलिंग द ब्लँक्स. आता आपल्याला हे सगळे ब्लँक्स फिल करायचे आहेत. आता हा जो क्वेश्चन आहे तो आपण इथे सॉल्व करूया. ॲक्च्युअली हा फिलिंग द ब्लँक्ससाठी आहे, तरी पण आपण सॉल्व करूया आणि मग ब्लँक्स फिल करूया. ओके. सो या ठिकाणी कारण या 2 स्टेप्समध्ये हा क्वेश्चन होणं शक्य नाही आहे, म्हणजे होऊ शकतं पण खूप कॉम्प्लिकेटेड होईल. सो त्यापेक्षा तुम्ही इथे सॉल्व करा. ओके. आपल्याला काय सांगितलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC यांचा रेशो सांगितलेला आहे. दुसरा कोणता ट्रायंगल आहे PQR इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, ABCचा एरिया काय आहे 80, PQRचा आहे 125. ओके. आता आपल्याला यांच्या साईड्स फाइंड आउट करायच्या आहेत आणि आपला थिअरम काय आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय असायला पाहिजे, या ठिकाणी साईड्स दिलेल्या आहेत AB² अपॉन PQ². ओके. आता या ठिकाणी आपण या व्हॅल्यूज पुट करूया. म्हणजेच इथे आपण 80/125 लिहिणार इज इक्वल टू AB² अपॉन PQ² या ठिकाणी लिहिणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला हा स्क्वेअर काढायचा आहे. ओके. जेव्हा आपल्याला स्क्वेअर काढायचा असेल तेव्हा आपण काय करतो, दोघांचाही स्क्वेअर रूट घेतो. ओके. सो इथे आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट्स. सो टेकिंग स्क्वेअर रूट्स. ओके. सो याला तुम्ही ब्रॅकेटमध्ये टाका. आता या ठिकाणी आपल्याला दोघांचेही स्क्वेअर रूट्स घ्यायचे आहेत. म्हणजे अंडर रूटमध्ये 80/125 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये AB² आणि PQ². आपण याआधी फर्स्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा AB² आणि त्याला अंडर रूट असेल तेव्हा तेच नंबर्स येतात, त्याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. ओके. सो मग या ठिकाणी येणार आहे अंडर रूट 80/125 इज इक्वल टू AB अपॉन PQ. ओके. आता हे जे अंडर रूटमध्ये आहेत त्यांचे आपण स्क्वेअर रूट्स फाइंड आउट करूया. आता एकतर 80 कोणाचाही स्क्वेअर नाही आहे, सो आपण याची फोड करूया. 16×5 होईल. सो 16 5 आणि इथे 25 5 125. ओके. सो AB अपॉन PQ.
जर सॉल्व करायला आलं तर तुम्हाला अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे, नाहीतर तुम्ही रफमध्ये करून पण त्याचे आन्सर्स लिहू शकता. तुम्हाला हे सगळं सॉल्व करायचं की नाही हे ठरवण्यासाठी आधी त्या क्वेश्चनला किती मार्क्स आहेत हे बघावं लागेल. आता जर हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी नाही, फक्त फिलअपसाठी आला तर हा 1 मार्काला येऊ शकतो. ओके, फक्त फिलअपसाठी आहे तर. मग आता या ठिकाणी आपल्याला आलेला आहे 16 × 5 आणि खाली आहे 25 × 5. मग आता इथे 4 येणार, कारण 16चं स्क्वेअर रूट 4 आहे. √5 राहील. ओके, आपण या ठिकाणी 5 √5 इज इक्वल टू AB अपॉन PQ. आता हे जे 5 आहे ते कट होईल, म्हणजे या ठिकाणी काय राहील 4/5 इज इक्वल टू AB अपॉन PQ. सिम्पल. AB अपॉन PQची व्हॅल्यू काय आलेली आहे 4/5. तुम्ही इथे लिहू शकता. या बॉक्समध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला 4/5 आणि या बॉक्समध्ये काय लिहायचं आहे ट्रायंगल ऑलरेडी दिलेला आहे PQR, म्हणजेच ABC अपॉन ट्रायंगल PQR आणि इथे त्यांचा रेशो आलेला आहे 4/5. ओके, सो अशा पद्धतीने खूप सिम्पल आहे हा प्रॅक्टिस सेट. आता आपण सॉल्व करणार आहोत पुढचा क्वेश्चन जो आहे 4th क्वेश्चन. ओके, 4th क्वेश्चन आहे ट्रायंगल LMN इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. ओके, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके, हे जरासं वेगळं आहे. 9 इंटू सांगितलेलं आहे इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. इफ QR इज इक्वल टू 20 देन फाइंड MN. या ठिकाणी एक साईड आपल्याला दिलेली आहे, एक साईड फाइंड आउट करायची आहे. सो फर्स्ट हे जे इंटू काय आहे ते आपण आधी बघूया. ओके, सो पहिल्यांदा आपण इथे गिवन तुम्ही लिहालच, गिवन लिहिण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट सॉल्व करूया. ओके, सो आता या ठिकाणी 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN आहे. ओके, सो आता 9 इंटू म्हणजे काय, तर जेव्हा आपण तिरकस गुणाकार करतो तेव्हा आपण असं करतो. मग आता हे कसं ॲक्च्युअल फॉर्ममध्ये कसं लिहायचं, तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 9 इंटू आहे, म्हणजेच आपण 9 कुठे लिहिणार खाली तरच हे 9 इंटू होईल, आणि 16 इंटू आहे म्हणजे आपण 16 इथे लिहिणार तरच हे 16 इंटू होईल. ओके, सिम्पल आहे. याची टोपी याला लावायची, याची टोपी याला लावायची. ओके, एवढंच करायचं आपल्याला. जर असं इंटूमध्ये असेल तर याची टोपी याला द्यायची, याची टोपी याला द्यायची आणि मग ते असं वरखाली लिहायचं. ओके, सो आता हे झालं आपल्या सिम्पल फॉर्ममध्ये. आतापर्यंत आपण सॉल्व करत होतो त्या फॉर्ममध्ये. आता आपल्याला QR ही साईड फाइंड आउट करायची, ही साईड दिलेली आहे, आणि MN ही साईड आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आपला जो थिअरम आहे त्या थिअरमनुसार. सो अकॉर्डिंग टू द थिअरम ऑफ, कोणता थिअरम आहे, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, तुम्ही ते पूर्ण लिहा. तर या थिअरमनुसार काय आहे, तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू असणार आहे QRचा स्क्वेअर अपॉन MNचा स्क्वेअर. ओके, सिम्पल एवढंच लिहायचं आहे आपल्याला. मग आता ह्याचे रेशो आपल्याला ऑलरेडी ते दिलेले आहेत 16/9, आणि या ठिकाणी आपल्याला QRचं मेजरमेंट दिलेलं आहे 20, सो 20 स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने आता आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे MN. आपल्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत, एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण काय करणार आहोत तिरकस गुणाकार, पण त्याआधी आपण हे स्क्वेअर जे आहेत त्यांना आपण आधी बाहेर काढूया. आता जेव्हा आपल्याला स्क्वेअर्सला बाहेर काढायचं असतं तेव्हा आपण काय करतो स्क्वेअर रूट घेतो. सो इथे आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, सगळ्यांना टोपी घाला. चला, याला टोपी घातली. 16/9 इज इक्वल टू, याला टोपी घालूया 20 स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. ओके, आता या दोघांचं स्क्वेअर आणि त्याचं अंडर रूट घेतलेलं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे फक्त 20/MN राहील. आणि इथे 16 कोणाचा स्क्वेअर आहे तर 4चा, त्याच्यामुळे येणार आहे स्क्वेअर रूट 4. 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3चा, त्याच्यामुळे येणार आहे फक्त 3, कारण 9चं स्क्वेअर रूट काय आहे 3. आता सिम्पल तिरकस गुणाकार करायचं म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो 4 इंटू MN इज इक्वल टू 20 इंटू 3. आता या ठिकाणी 4ला आपण शिफ्ट करूया राईट हँड साईडला आणि MNला इथेच ठेवूया. सो MN इज इक्वल टू 20 इंटू 3 अपॉन येणार आहे 4. 4 1 जार 4, 4 5 जार 10, 5 3 जार 15. सो MNची व्हॅल्यू आलेली आहे 15. अशा पद्धतीने आपण MN फाइंड आउट केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. खूप इझी आहे, मेथड पण इझी आहे, क्वेश्चन पण इझी आहे. ओके, फक्त इथे जेव्हा इंटू असेल तेव्हा काय करायचं, याचा इंटू याला द्यायचा, याचा इंटू याला द्यायचा आणि ते रेशोमध्ये लिहायचे. आता आपण पाहतोय 5th क्वेश्चन. आपण आधी 5th क्वेश्चन रीड करूया. क्वेश्चन आहे एरियाज ऑफ 2 सिमिलर ट्रायंगल्स आर 225 सेंटीमीटर स्क्वेअर अँड 81 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, दोन आपल्याकडे सिमिलर ट्रायंगल आहे. एका ट्रायंगलचा एरिया आहे 22
225 सेंटीमीटर स्क्वेअर आणि एका ट्रायंगलचा एरिया आहे 81 सेंटीमीटर स्क्वेअर. इफ अ साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12. दोन ट्रायंगल असल्यामुळे एक जो स्मॉलर ट्रायंगल आहे त्याची साईड काय आहे 12 आहे. सो देन फाइंड करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रायंगल. मग आपल्याला सिम्पल एक ट्रायंगलची साईड फाइंड आउट करायची आहे. आता याच्यामध्ये खूप सारा मिरची मसाला लावला आहे. सिम्पल हे एक्झाम्पल या ठिकाणी आपण जे एक्झाम्पल सॉल्व केलं किंवा आपण जे हा जो वरचं एक्झाम्पल सॉल्व केलं याच पद्धतीचं आहे. ओके, फक्त याच्यामध्ये इंटू बिंटू काही दिलेलं नाही आहे. आता आपण सपोज करूया, एक तर तुम्ही या ठिकाणी ट्रायंगल 1 बिगर, ट्रायंगल 2 स्मॉलर असं घेऊ शकता किंवा त्यांना सरळ नावं देऊन टाका. सो सपोज ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर 2 ट्रायंगल्स. ओके, हे 2 ट्रायंगल्स आहेत असं आपण काय करतोय सपोज करतोय. सो देअरफॉर ट्रायंगल ABC इज याला आपण काय घेऊया मोठा घेऊया. ओके, ते तुमच्यावर आहे, कुणाला मोठं घ्यायचं कुणाला छोटं घ्यायचं, तुम्हाला याच्यामध्ये चॉईस आहे. सो ट्रायंगल ABC इज अ बिगर ट्रायंगल. ओके, ट्रायंगल ABC काय आहे बिगर ट्रायंगल आहे. अँड ट्रायंगल PQR इज अ स्मॉलर ट्रायंगल. इथे तुम्ही ट्रायंगल असं पूर्ण शब्दात लिहा. ओके, सो अशा पद्धतीने आपण 2 ट्रायंगलमध्ये कोण स्मॉलर आहे कोण बिगर आहे ते लिहिलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल. स्मॉलर कोणता आहे हा, म्हणजे याची साईड आपल्याला दिलेली आहे. सो इथे आपण लिहूया. अजून गिवनमध्ये काय दिलेलं आहे की साईड ऑफ ट्रायंगल PQR. आता याला आपण कुठलीही साईड घेऊ शकतो. ओके, सो कुठलीही साईड म्हणजे तुम्ही PQ घ्या किंवा QR घ्या. मग आता इथे आपण PQच घेऊया. PQ इज इक्वल टू काय आहे 12 सेंटीमीटर आहे. ओके, तुमच्यावरती आहे तुम्हाला काय घ्यायचं काय नाही ते. सो या ठिकाणी आता स्मॉलर ट्रायंगलची साईड घेतलेली आहे. बिगर ट्रायंगलची पण आपण इथे सपोज करूया की एखादी साईड आहे. ओके, सो साईड ऑफ ट्रायंगल ABC. ते बिगर लिहायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी बिगर स्मॉलर कोण आहे ते सांगितलेलं आहे. आता इथे जर आपण PQ घेतलं तिथे आपल्याला ABच घ्यावं लागेल. सो AB इज इक्वल टू माहीत नाही कारण तेच आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. सो सिम्पल आता आपण इथे फाइंड आउट करणार आहोत ज्याप्रमाणे आपण आधीच्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये केलेलं आहे. अकॉर्डिंग आपला जो थिअरम आहे तुम्ही ते लिहू शकता. अकॉर्डिंग टू द थिअरम ऑफ एरियाज. सगळीकडे आपण हाच थिअरम वापरतोय, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, तुम्हाला कळलं असेल थिअरम कोणता आहे. आता या ठिकाणी आपण हे सॉल्व करताना फर्स्ट घेणार आहोत ट्रायंगल. ओके, सो जो आपला सगळ्यात मोठा ट्रायंगल असतो त्याचा एरिया आपण खाली लिहितो आणि जो छोटा असतो त्याचा एरिया आपण वरती लिहितो. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन इथे मी काहीतरी गोंधळ घातलेला आहे, बाहेर ए पाहिजे. एरिया ऑफ ट्रायंगल सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू आता ज्याच्या साईड्स आपण घेतलेल्या आहेत त्या लिहूया PQ स्क्वेअर आपण या ठिकाणी AB स्क्वेअर लिहूया. सो आता यांचे एरियाज ऑलरेडी आपल्याकडे आहेत. ओके, सो त्यांचे एरियाज काय आहेत ते आपण लिहून घेऊया. तुम्हाला हवं तुम्ही ते गिवनमध्ये पण ते एरियाज मेन्शन करू शकता. मोठ्याची एरिया काय आहे 225 आणि छोट्याची एरिया आहे 81. ओके, इज इक्वल टू PQ दिलेला आहे 12 स्क्वेअर अपॉन या ठिकाणी AB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल परत आपण यांचे स्क्वेअर रूट्स घेणार. ओके, सो टेकिंग स्क्वेअर रूट्स तुम्ही ते एरिया पण मेन्शन करा. ओके, यांचे एरियाज फक्त मेन्शन करा की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज 225 सेंटीमीटर स्क्वेअर आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज 81 सेंटीमीटर स्क्वेअर. फक्त ते इथे मेन्शन करा. सो आता या ठिकाणी स्क्वेअर रूट आपण घेतो आहे 81 आणि 225 इज इक्वल टू अंडररूट 12 स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर. ओके, सो स्क्वेअर रूट आपण घेतल्यानंतर 81चं स्क्वेअर रूट आहे 9, 225चं स्क्वेअर रूट आहे 15 इज इक्वल टू इथे 12 अपॉन येणार आहे AB. सिम्पल आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. AB इंटू 9 इज इक्वल टू 12 इंटू 15. सो ABला आपण इथेच ठेवूया. हा जो 9 आहे त्याला आपण शिफ्ट करूया या साईडला. आता जेव्हा हा 9 राईट हँड साईडला शिफ्ट होणार तर तेव्हा 3 3 जार 9, 3 4 जार 12, 3 1 जार 3, 3 5 जार 15 म्हणजे या ठिकाणी AB येणार आहे 4 इंटू 5 20. ओके, सो अशा पद्धतीने सिम्पल वेने आपण AB इज इक्वल टू 20 सेंटीमीटर आहे ते फाइंड आउट केलेलं आहे. तुम्ही खाली असं पण लिहू शकता की देअर फॉर साईड किंवा करस्पॉन्डिंग साईड ऑफ बिगर ट्रायंगल दॅट इज ट्रायंगल ABC इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सोडवलेला आहे. आता आपण पाहूया 6th क्वेश्चन. फ्रेंड्स, आता आपण सॉल्व करतोय क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे
ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. दोन ट्रायंगल्स आहेत जे इक्विलॅटरल आहेत, म्हणजे ज्यांच्या तिन्ही साईड्स सेम आहेत. ओके. इफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल DF, म्हणजे दोघांचा रेशो काय आहे, 1:2 आहे. ओके. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे AB इज इक्वल टू 4. साईड सांगितलेली आहे AB 4 आहे, तर आपल्याला DE फाइंड आउट करायची आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. आत्तापर्यंत आपण ज्याप्रमाणे क्वेश्चन सॉल्व केले त्याचप्रमाणे हा क्वेश्चन आहे. सिम्पल आधी आपल्याला या दोघांचे एरियाज लिहून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला साईडचे रेशो घ्यायचे आहेत. साईडचा स्क्वेअर घेऊन रेशो घ्यायचे आहेत. ओके. सो आता आपण इथे लिहूया की आधी जे आपल्याला सांगितलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू काय आहे, 1/2 आहे. ओके. त्याचबरोबर AB सांगितलेलं आहे आपल्याला 4, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया आणि DE आपल्याला माहीत नाही आहे, फाइंड आउट करायचं आहे. सो आता आपण घेऊ शकतो की फ्रॉम 1 म्हणजे याच्या आधारावर ABC एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू AB स्क्वेअर, कारण या साईडचा स्क्वेअर आपल्याला घ्यायचा आहे, आणि DE स्क्वेअर. ओके. आता इथे आपण फ्रॉम 1 ऑलरेडी लिहिलेला आहे. फ्रॉम 1मधून आपण काय घ्यायचं आहे, 1/2 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. ओके. सो आता इथे आपण आपल्याकडे AB आहे जो आहे 4 आहे, तर आपली व्हॅल्यू आपण तिथे पुट करूया. 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. 4चा स्क्वेअर आपण या ठिकाणी घेणार आहोत. हाफ इज इक्वल टू 16 अपॉन DE स्क्वेअर. ओके. सो आता आपल्याकडे अशा पद्धतीची एक व्हॅल्यू तयार झालेली आहे. आपल्याकडे 3 व्हॅल्यूज आहे. एक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. सो 1 इंटू DE स्क्वेअर इज इक्वल टू 16 इंटू 2. सो देअरफॉर इथे DE स्क्वेअर आहे असंच राहील, कारण 1नी आपण मल्टिप्लाय केला तर तोच नंबर राहतो. 16 इंटू 2 त्याला आपण असंच ठेवूया. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इकडे स्क्वेअर आहे. सो जर आपल्याला दोघांना इक्वल करायचं असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो इथे आपण लिहूया टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. सो दोघांचा पण स्क्वेअर रूट आपण घेणार आहोत. DE स्क्वेअर इज इक्वल टू √16 इंटू 2. सो आता DE स्क्वेअर म्हणजे फक्त DE राहील, इज इक्वल टू 16चं स्क्वेअर रूट काय आहे, 4 आहे, आणि 2 आतमध्ये असंच राहील. म्हणजे या ठिकाणी DE इज इक्वल टू आलेला आहे, सेंटीमीटर वगैरे काही युनिट दिलेलं नाही आहे. सो DE इज इक्वल टू 4/2 हे आहे आपला आन्सर. ओके. सो अशा पद्धतीने आपण 6th क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत 7th क्वेश्चन. 7th क्वेश्चन ॲक्टिव्हिटी बेस आहे, त्याच्यामुळे तो आता आपण याच्यावरती सोडवणार आहोत. सो 7th क्वेश्चन आहे इन फिगर 1.66. या फिगरमध्ये सेग PQ इज पॅरलल टू सेग DE. PQ हा DEला कसा आहे, पॅरलल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF, तर या ठिकाणी PQF हा जो ट्रायंगल आहे, तर या ट्रायंगलमध्ये या ट्रायंगलचा जो एरिया आहे तर तो आहे या ठिकाणी सांगितलेला आहे 20 युनिट्स. ओके. म्हणजे या ट्रायंगलचा एरिया काय आहे, 20 युनिट्स आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे PF किती आहे, 2 इंटू DP. ओके. म्हणजे DPचं जेवढं मेजरमेंट असेल ते दुप्पट कोणाचं आहे, PFचं आहे. सो देन फाइंड क्वाड्रिलॅटरल DPQE बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. मग आपल्याला याचं एकूण एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो आता या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी जे सांगितलेलं आहे ते लिहिलेलं आहे. मग आपण हे जे आहे तर याला आपण x ॲज्युम करूया, म्हणजे ह्याचं मेजरमेंट काय होईल, 2 इंटू x होईल. ओके. सो आता या ठिकाणी DF म्हणजे हा जो DF आहे तो कसा तयार झालेला आहे, तर DP प्लस PF मिळून. ओके. DP प्लस PF मिळून म्हणजेच या ठिकाणी x प्लस 2x. ओके. याच्या व्हॅल्यूज आपण काय लिहिणार आहोत, x प्लस 2x. x प्लस 2x किती होणार आहे, 3x होणार आहे. ओके. या ठिकाणी 3x ऑलरेडी आहे. सो इन ट्रायंगल FDE, या ठिकाणी जो FDE हा जो मोठा ट्रायंगल आहे, आणि ट्रायंगल FPQ हा या ट्रायंगलमध्ये आणि या ट्रायंगलमध्ये. अँगल FDE हा जो अँगल FDE आहे इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलशी कॉन्ग्रुएंट आहे, आता ह्या दोन जर लाईन पॅरलल असतील तर हे काय येणार आहे, ट्रान्सवर्सल. आता हा अँगल आहे तर हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट येणार आहे, कारण हे दोघं कसे असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स असतील. सो या ठिकाणी ट्रायंगल काय लिहायचं आहे आपल्याला, FPQ. ओके. त्याच्यानंतर FED. ओके. FED हा जो ट्रायंगल आहे तर तो पण करस्पॉन्ड कोणाशी येणार आहे, या ट्रायंगलशी, कारण हे दोघं कसे आहेत, पॅरलल लाईन्स आहेत, आणि हा काय आहे, ट्रान्सवर्सल. त्याच्यामुळे हे दोन ट्रायंगल काय येतात, करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स येतात. सो या ठिकाणी येणार आहे अँगल PQF. ओके. PQF. आता या पद्धतीने आपण सांगू शकतो की हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, त्याच्यामुळे बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत, सिमिलर आहेत हे आपण सांगू शकतो.
सो आता एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई हा जो ट्रायंगल आहे, तर या ट्रायंगलचा एरिया अपॉन या ट्रायंगलचा एरिया यांचे रेशो कोणाचे इक्वल असणार आहेत, तर या ठिकाणी रेशो इक्वल असणार आहेत डी एफ, कारण आपल्याला साईड डी एफ स्क्वेअर. ओके, आपल्याला साईड कोणती घेणार आहोत, डी एफ साईड घेणार आहोत. अपॉन आपल्याला कोणती साईड घ्यायची आहे, पी एफ साईड घ्यायची आहे. ओके, सो डी एफ स्क्वेअर अपॉन पी एफ स्क्वेअर यांचा जो रेशो येईल तर तो असणार आहे, याच्या व्हॅल्यूज आपल्याकडे ऑलरेडी आहेत, कारण डी एफ काय आहे या ठिकाणी 3x, सो 3x, आणि पी एफ काय आहे या ठिकाणी आपल्याकडे 2x, सो 2x आपण लिहिलं आहे. यांचे स्क्वेअर्स, सो 3xचे स्क्वेअर काय होणार आहे, इथे आपण हे सॉल्व करूया. 3xचं स्क्वेअर अपॉन 2xचं स्क्वेअर. 3xचं स्क्वेअर म्हणजे काय, 9x स्क्वेअर. 4x स्क्वेअर म्हणजे काय, 2x स्क्वेअर म्हणजे काय, 4x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर कट होईल, फक्त 9/4 राहील. ओके, मग आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई काय आलेलं आहे या ठिकाणी 9/4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. आता इंटू का घेतलेला आहे, तर ह्याचा एरिया म्हणजे काय असणार आहे, हे इंटू हे. ओके, हे तर आपल्याला बेसिक माहितीच आहे. सो या ठिकाणी 9/4 इंटू एफ पी क्यूचा एरिया आपल्याकडे ऑलरेडी इथे दिलेला होता, जो आहे 20. सो 4 1 4, 4 25, 9 5 45 आलेला आहे एरिया कोणाचा, एफ डी ई या ट्रायंगलचा. सो आता आपल्याला ह्याचा पूर्णचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो या पूर्णचा एरिया म्हणजेच काय, तर ट्रायंगल एफ डी ई. आता हा जो ट्रायंगल एफ डी ई आहे, तर या मोठ्या ट्रायंगलमधून जेव्हा आपण छोटा ट्रायंगल सबट्रॅक्ट करणार, ओके, मोठ्या ट्रायंगलमधून जेव्हा आपण हा छोटा ट्रायंगल सबट्रॅक्ट करणार, तेव्हा याचा जो एरिया असेल तो आपल्याला मिळणार आहे. सो या ठिकाणी मोठा ट्रायंगल म्हणजेच एफ डी ई काय आहे, 45 आहे. छोटा ट्रायंगल म्हणजेच एफ पी क्यू या ठिकाणी काय आहे, 20 आहे. आपण या ठिकाणी 45मधून 20 मायनस करणार, तेव्हा आपला आन्सर काय येणार आहे, 25. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार आहे, 25. आणि पुढे आपल्याला युनिट्स लिहिणं गरजेचं आहे, कारण इथे युनिट्स सांगितलेलं आहे. सो अशा पद्धतीने आपण आन्सर फाइंड आउट केलेला आहे. मित्रांनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.